तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती। तर चला आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी मस्तपैकी साडीचा ब्लॉग घेऊन आलेली आहे, व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ही साडी तुम्ही बघत असाल किती हेवी आहे बघा, ती उचलून तुम्ही हातातच माझ्या बघत असाल की ही साडीचं किती वजन असेल। तर मला ही साडी खूप आवडते आणि बऱ्याच वेळा या साडीमध्येच व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याचं कारण असं की साध्या साड्या या कोणालाही नेसता येतात, पण हेवी साडी नेसताना मात्र काही प्रॉब्लेम्स होतात, त्या सांभाळता येत नाही। सो मी त्यासाठी या मस्त मस्त टिप्स घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर चला आता आपण साडी टक करूया। आणि टक करताना कधीही साडीचा हा भाग मी खेचून घेत असते। त्याचं कारण असं की हा जो कमरेचा भाग आहे तो मस्त चापून चपून असा दिसला पाहिजे, कारण हेवी साडी ह्या नेहमी फुगतात, त्याच्यामुळे ते किती छान नेसल्या तरी पण त्या चांगल्या दिसत नाही। म्हणून चापून चपून नेसताना काय आपण पद्धत वापरतो किंवा काय त्या टिप्स असतात त्या तुम्हाला मी आता देणार आहे। तर पदर घेताना कधीही बाहेरच्या बाजूने हा आपल्याला पदर घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता कसा मी मस्त पदर सेट करत आहे। तर बाहेरच्या बाजूने पदर घेऊन या अशा मस्त प्लीट्स काढणार आहे। आणि या प्लीट्स काढताना अशा एकसारख्या काढायच्या आहेत, कारण त्या एकसारख्या काढल्याच्या नंतरच त्या आपल्याला पूर्णपणे सेट करता येतात। घाई करू नये कधीही साडी नेसताना। ज्या कोणी महिला आहेत किंवा मुली आहेत ज्यांना साडी नेसता येत नाही, त्यांनी कधीही साडी नेसताना थोडासा वेळ आधीच सुरुवात करावी। साडीसाठी कधीही थोडासा वेळ घ्यावा, कारण घाई गडबडीमध्ये मग साडीची अशा हेवी साडी नेसताना थोडंसं प्रॉब्लेम होतो। तर चला आता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी असा हा पदर सेट केलेला आहे। आपण कधीही हेवी साडी नेसताना अशा आपण पिनअप करून या प्लीट्स काढायच्या आहेत, किंवा आपल्या जो हेअर क्लिप असतो त्यानेही तुम्ही या प्लीट्स काढताना तुम्ही त्याचा सपोर्ट घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता की मी हा खांद्याचा सपोर्ट घेऊन आणि एक प्रकारे सेफ्टी पिनचा सपोर्ट घेऊन मी याच्या प्लीट्स काढत आहे, म्हणजे पदराचा भाग सेट करत आहे। तर मला या छोट्या अशा प्लीट्स काढायच्या आहेत। वरची कधीही प्लीट ही मोठी घ्यायची आहे आणि आतल्या या प्लीट्स कधी पण छोट्या घ्यायच्या आहेत। कशाही वरखाली घ्यायच्या नाही आहेत। ज्या प्लीट्स तुम्ही खांद्याच्या मागे घेतल्या आहेत त्याच प्लीट्सला तुम्ही कंटिन्यू खाली खेचून घ्यायचे आहेत। नाहीतर तुम्ही खांद्याच्या मागे एक प्लीट्स वेगळे घ्याल आणि त्याच्यानंतर जे तुमचे स्टेप आहे पुढचे त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्लीट्स काढू नका, नाहीतर मग ती साडीचा पदर निसटून खाली येऊ शकतो। तर चला आता मी पिनअप केलेला आहे, म्हणजे हा माझा पदरचा भाग सेट झालेला आहे। तर चला आता आपण लागूया पुढच्या। आता हा जो पुढचा भाग आहे हा कधी पण असा नको तेवढा खेचून घ्यायचा नाही आहे। हा फक्त तिरकस आणि थोडासाच खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची साडी खूप छान आणि किंवा त्याची जी किनार आहे साडीची तीही छान अशी व्यवस्थित दिसली पाहिजे। आता ह्या ज्या प्लीट्स आहेत ज्या वरती मी घेतलेल्या आहे खांद्यावरती, त्याच खालच्या बाजूने मी सेट करत आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी साडीचा पदर बसलेला आहे किंवा पुढचा भागही सेट झालेला आहे। तर चला आता आपण काढूया मिऱ्या। आता हा भाग कधीही तिरकस पद्धतीने घ्यायचा आहे, सरळ घ्यायचा नाही। तर तुम्ही बघू शकता तिरकस पद्धतीने घ्यायचा आहे। तर तुमचा कमरेचा भाग तुम्हाला आवडत नसेल, पोट वगैरे दिसलेलं, तर तुम्ही थोडासा तो वरच्या भागाने थोडासा घ्यायचा आहे आणि तिथे पिनअप करायची आहे, किंवा तुम्ही ब्लाऊजलाही पिनअप करू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचं पोट दिसणार नाही। काही लोकांना कमरेचा भाग अति प्रमाणात दिसायला आवडत नाही। नॉर्मली ठीक आहे, पण जास्त प्रमाणात दिसलेला आवडत नाही किंवा थोडाही दिसलेला आवडत नाही, त्यांनी वरती पिनअप करावे। जिथे ब्लाऊजचा जो भाग आहे उजव्या हाताला तुम्ही तिकडे पिनअप करू शकता। तर चला आता आपण मिऱ्या काढूया। मिऱ्या काढताना कधीही पहिली जी मिरी आहे ती कधीही आपल्याला मोठी घ्यायची आहे, आणि आतल्या ज्या मिऱ्या आहेत त्या नेहमी छोट्या घ्यायच्या आहेत। त्याचं कारण असं की जेव्हा आपण मिऱ्या सेट करतो तेव्हा मोठ्या मिरीच्या आतमध्ये बाकी सगळ्या छोट्या छोट्या मिऱ्या तुमच्या सेट होतात, अगदी सहजपणे सेट होतात। तर हा भाग दिला आहे सोडून, त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। पहिला आता आपण मिऱ्या सेट करून घेऊया। मिऱ्या सेट करताना कधी पण बघा तुम्ही कशा मी एकसारख्या सेट केलेल्या आहेत। अजिबात त्या मिऱ्या आपण अशा उलट्या सेट करायच्या नाही आहेत। कधीही त्या एकसारख्या आरामशीर हातात पकडून व्यवस्थित सेट करायच्या आहे। बघू शकता किती छान प्लेन अशा मस्त मिऱ्या एकसारख्या बसलेल्या आहेत।
घाई गडबड करायची नाही आहे. थोडासा वेळ देऊन साडी जर घातली तर ती साडी खूप सुंदर अशी नेसता येते. तर चला आता आपण या मिऱ्या खोचून घेऊया. तर मिऱ्या खोचायच्या आधी कधीही तुम्ही जर इथं पिनअप केलं तर कसं आहे की तुम्ही कितीही म्हणजे तुम्ही बाहेर गेलात साडीमध्ये दिवसभर तुम्ही राहिलात तरीही तुमची साडी सुटायची किंवा साडी चापून चोपून अशी व्यवस्थितच छान दिसणार आहे. तर हा भाग जो सोडून दिलेला आहे त्याचं मी काय करणार आहे तुम्ही हे बघू शकता. तर हा भाग मी या बाजूला खेचून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, कमरेचा उजवा भाग खूप सुंदर दिसणार आहे. तर या मिऱ्या घेतल्या आहेत मी खोचून, पिनअप केला आहे मिऱ्यांना आणि नंतर मिऱ्या घेतल्या आहेत खोचून. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा कमरेचा भाग दिसत आहे. का तर तो जो भाग होता बघा मी सोडलेला थोडासा कपडा साडीचा, तो मी मिऱ्यांच्या आतून खेचून घेतलेला आहे आणि नंतर त्याला पेरगळा मारून तो आतमध्ये खोचला आहे. पेरगळा मारण्याचं हे कारण आहे की जेवढा आपण त्याला पेरगळा मारणार तेवढ्या त्या ज्या चुण्या आहेत साड्यांच्या तेवढ्या त्या पडणार आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा त्या चुण्या पडलेल्या आहेत. की बघा तुम्ही 1 2 नाही तर अशा भरपूर चुण्या पडलेल्या आहेत. तर आता अजून एक तुम्ही इथे पिनअप करू शकता. मी आतल्या बाजून करते. जर काहींना आतल्या बाजूनी जमत नसेल तर त्यांनी पदराच्या आड पिनअप करू शकता. तर बघा आता माझं पिनअप झालेलं आहे आणि ही साडी खूप छान प्रकारे मी सुंदर अशी नेसून झालेली आहे. मला ही साडी खूप आवडते आणि एवढी जड साडी तुम्ही बघू शकता मी किती चापून चोपून नेसली आहे. कुठेही ती अशी विचित्र प्रकारे दिसणार नाही आहे तुम्हाला. कमरेचा भागही जेवढा नॉर्मल असतो तो तेवढा दिसत आहे. अतिप्रमाणामध्ये असं चुकीचे असे अजिबात तुम्ही बघू शकता किती छान साडी नेसलेली आहे. अशीच साडी तुम्ही या टिप्स यूज करून जर तुम्ही साडी नेसाल तर तुमची कितीही जड हेवी साडी असेल तरीही ती सुंदर आणि छान अशी चापून चोपूनच नेसली जाणार आहे. तर हा जो पदराचा भाग आहे इथेही तुम्ही जर असा पिनअप केला तर कसं आहे माहिती का, तो जो पदराचा भाग असतो बघा तो असा पूर्णपणे इकडं तिकडं पसरत असतो, तो पसरणार नाही. तर मी तुम्हाला एक टिप देत होती की तुम्ही आतल्या भागाने छोटीशी अशी सेफ्टी पिन जर तुम्ही तिथे लावली ना तर तुमचा पदराचा भागही व्यवस्थित छान दिसणार आहे. बघा किती मस्त पद्धतीने मी ही साडी तुम्हाला पदर सेट करून दाखवली आहे. कोणाचीही गरज लागत नाही आहे. आपण आपलं स्वतः साडी छान नेसू शकतो. फक्त तुम्हाला थोडासा वेळ हवा. आणि ज्या बायकांना नेहमी साडी नेसायची माहिती असेल त्यांना तर साध्या साड्या असू किंवा मग हेवी असू दे त्या बरोबर आणि परफेक्ट आणि पटापट नेसतात. सो ज्या नवीन महिला आहेत, ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी या टिप्स आहेत. सो अजून काही तुम्हाला तुमच्याकडे काही टिप्स असतील तर तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी त्याही ट्राय करेल आणि न्यू व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर बघू शकता सगळ्याच मी तर तुम्हाला हे दाखवते की मी ह्या आतल्या भागामध्ये जर तुम्ही पिन लावली ना तर ती पिन बाहेरच्या बाजूने तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे कसं की आपणच आपल्या काहीतरी नवीन टिप्स यूज करू शकतो ना, की आपली साडी आपण कशी छान प्रकारे दिसू शकतो. तर बघा हे मी माझ्याच हिशोबाने असं डोकं लावून किंवा मी माझेच आयडिया लावून अशी साडी छान नेसलेली आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागून साडी, कमरेचा भाग आणि पदर, मिऱ्या सगळंच बघा तुम्ही. हेवी साडी आहे. कोण म्हणेल की ही हेवी साडी आहे आणि एवढी छान चापून चुपून नेसलेली आहे. जाड असू दे महिला किंवा बारीक असू दे पण साडी नेसण्यावर डिपेंड असते की ती कशी दिसणार आहे. साडी ही प्रत्येक महिलेला सुंदरच दिसत असते पण ती जर खूप छान नेसली तर तिला म्हणतात ना सोने पे सुहागा, त्याप्रमाणे ती दिसत असते. तर चला साडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि मी कशी दिसत आहे तेही तुम्ही नक्की सांगा. जर काही चुका वगैरे काही टिप्स तुमच्याकडूनही असतील किंवा काही तुम्हाला असं वाटतं की मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवावे तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ